श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण जया एकादशी कधी, शुभयोग, पूजाविधी आणि कथा, उपाय कोणते करावे, तसेच एकादशीला काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. माघ शुद्ध एकादशी म्हणजे जया एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूंच्या 24 एकादशीपैकी एक अत्यंत फळदायी एकादशी आहे. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराचे पापांचा नाश होतो. जया एकादशी 2026 कधी आहे? व्रताची तारीख गुरुवार 29 जानेवारी 2026. एकादशी तिथी सुरू 28 जानेवारी 2026 सायंकाळी 4:35 वाजता. एकादशी तिथी समाप्त 29 जानेवारी 2026 दुपारी 1:55 वाजता. उदय तिथीनुसार व्रत 29 जानेवारी सर्व मान्यद्रिक पंचांगानुसार. काही ठिकाणी 28 तारखेला संभ्रम असतो, पण उदय तिथीमुळे 29 जानेवारीलाच व्रत ठेवावे. पारण मुहूर्त. व्रत सोडण्याची वेळ. पारण तारीख शुक्रवार 30 जानेवारी 2026. शुभ मुहूर्त सकाळी 7:10 ते 9:20 वाजेपर्यंत. हरिवासर संपल्यानंतर. यंदाचे विशेष शुभयोग. गुरुवार असल्याने गुरुपुष्प योग सारखा प्रभाव विष्णू पूजनासाठी उत्तम. माघ महिन्यातील शुल्क पक्ष पापनाशक आणि मोक्षदायी. या दिवशी रवी योग सर्वार्थ सिद्धी योगाची शक्यता. पंचांगानुसार अत्यंत शुभ. पूजाविधी. दशमीच्या सायंकाळी हलके भोजन घ्या. नियमांचे पालन सुरू करा. एकादशीला ब्रह्ममुहूर्तात उठा. सकाळी 4:05 वाजता स्नान करा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. संकल्प घ्या, आज मी भगवान विष्णूंच्या कृपेसाठी जया एकादशीचे निर्जळ उपवास करतो किंवा करते. घरी पूजा कशी करावी? चौरंगावर पिवळे कपडे घालून श्री विष्णू लक्ष्मीची मूर्ती ठेवा. तसेच पंचामृत स्नान, फुले, तुळस, धूप, दीप, नैवेद्य, फळे, दूध, साखर, तीळ अर्पण करा. मंत्र जप. ओम नमो भगवते वासुदेवाय किमान 1 माळ. दिवसभर विष्णू सहस्रनाम, भागवत पुराण वाचन, कीर्तन, जागरण करा. निराहार, फळाहार करा. निर्जळ उपवास उत्तम, नाही तर फळे, दूध, बटाटे, साबुदाणा घेऊ शकता. द्वादशीला पारण करा. ब्राह्मणांना तिळगुळ भोजन दान करून मगच भोजन घ्या. जया एकादशी व्रतकथा. पद्यपुराणातील देवलोकात मल्यवान नावाचा गंधर्व आणि पुष्पवती नावाची अप्सरा होती. एकदा ते प्रेमात बुडून इंद्राच्या सभेत गायन करताना चूक झाली. इंद्राने क्रोधित होऊन दोघांना पिशाच योनीचा शाप दिला. हिमालयात भयंकर थंडी भुकेने ते पिशाच बनून दुःख भोगू लागले. एकदा माघ शुद्ध एकादशीला जया एकादशी ते इतके दुःखी होते की उपवास जागरण अनैच्छिकपणे झाले. रात्री भगवान विष्णूंचे ध्यान आले. दुसऱ्या दिवशी त्यांचा शाप संपला आणि ते पुन्हा देवलोकात परतले. इंद्राने कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले, जया एकादशीच्या उपवासामुळे आम्हाला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. त्यामुळेच या एकादशीला जया एकादशी म्हणतात, जी सर्व पापांवर विजय मिळवते. या व्रताचे फायदे कोणते? भूत, प्रेत, पिशाच योनीपासून मुक्ती, पूर्वजन्माच्या पापांचा नाश, वैकुंठ प्राप्ती आणि मोक्ष, घरात सुख, समृद्धी, मनशांती. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटले जाते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे स्वतः भगवान वासुदेव दूर करतात, अशी मान्यता आहे. त्यानिमित्त यंदा जया एकादशी कधी आहे आणि या दिवशी काय करावे? या एकादशीला 2 प्रकारे व्रत केले जाते. निर्जला आणि फळाहारी. या दिवशी श्रीकृष्णाला फळे, पंचामृत यांचा नैवेद्य दाखवला जातो. दिवसभर केवळ पाणी आणि फळांचे सेवन करणे श्रेष्ठ मानले जाते. अशी करा विष्णूंची उपासना. एका चौरंगावर पिवळे वस्त्र टाकून भगवान विष्णूंची प्रतिमा स्थापित करावी. धूप दीप लावून कळश स्थापना करावी. त्यानंतर वस्त्र, तुळस, फळे, फुले, पान, अक्षता, सुपारी, कुंकू, अक्षता अर्पण करावी. संध्याकाळी जया एकादशीची व्रतकथा ऐकून फलाहार घ्यावा.
शक्य असल्यास रात्री भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करावा. देवाला फळे पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. या चुका टाळा. जया एकादशीच्या दिवशी काही चुका टाळा, जसे की तामसिक भोजन, नकारात्मक विचार आणि चुकीच्या वागणुकीपासून दूर राहावे. शास्त्रानुसार एकादशीला भात खाणे टाळावे. वादविवादापासून दूर राहून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. तुम्ही पूजेसाठी 1 दिवस आधी तुळशीची पाने तोडू शकतात. या दिवशी गरजू लोकांना काही वस्तू दान कराव्या. पिंपळ आणि केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जया एकादशी व्रताची कथा. एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे देवा, आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशीचे महत्त्व काय आहे? माघ शुल्क पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे? असे केल्याने काय फळ मिळते? लवकर सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माघ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात. या दिवशी उपवास केल्याने भूत, पिशाच इत्यादींच्या योनीतून मुक्ती मिळते. या दिवशी व्रत पाळावे. आता मी तुम्हाला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो. एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते. त्या उत्सवात देवता, ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते. त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या. या गंधर्वामध्ये मल्लवन नावाचा एक गंधर्व होता, जो अतिशय सुरेल गात असे. त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच सुंदर होता. गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची नर्तिका ही होती. पुष्पावती नावाची एक गंधर्व मुलगी माल्यवन नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हाताभावाने त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. माल्यवानही त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला. यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला. सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही. मल्लवानाच्या या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशाचसारखे जीवन उपभोगते. कारण तू संगीतासारखा पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकाचाही अपमान केला आहेस. भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाच जीवन जगू लागले. दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला. त्यांचे जीवन खूप कठीण होते. त्या वर्षी माघ शुल्क एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही. त्यांनी फळे खाल्ली. थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले. कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला. पुष्पवती आणि मल्लवान यांना नकळत जया एकादशीचे व्रत केले होते. भगवान विष्णूंची नजर त्या दोघांवर पडताच त्यांनी दोघांनाही प्रेत योनीतून मुक्त केले. जया एकादशी व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले. पुष्पवती आणि मल्लवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशी व्रताचे महत्त्व आणि भगवान विष्णूंचा महिमा सांगितला. हे जाणून इंद्रदेवही आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला भूत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि त्यांच्या दुःखांचा नाश होतो. एकादशीला काय करावे आणि काय करू नये नक्की पहा. 1. एकादशीच्या दिवशी फुले, पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे. उपवासाच्या 1 दिवस आधी पूजेसाठी फुले, तुळशीची पाने इतर तयार करून ठेवावी. 2. एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये. 3. एकादशीच्या व्रतामध्ये सलगम, पालक, तांदूळ, सुपारी, गाजर, वांगी, कोबी, जव इत्यादी खाऊ नयेत. यामुळे दोष निर्माण होतो. 4. एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न, लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. 5. एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींनी कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये. रागावणे टाळावे. 6. एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्याच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडन करणे, नखे कापणे, केस कापणे, झाडू मारणे निषिद्ध आहे. काय करावे? 1. एकादशी व्रताच्या दिवशी शक्य असल्यास पिवळे कपडे घाला. 2.
विष्णुपूजेच्या वेळी एकादशी व्रताची कथा ऐकणे आवश्यक आहे. 3. एकादशी व्रतांमध्ये भगवान विष्णूंची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानाचा वापर करावा. 4. या दिवशी कोणी तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते. 5. सूर्योदयानंतर एकादशी व्रत पारण करावे, मात्र द्वादशी तिथी संपण्यापूर्वी पारण करावे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की जया एकादशी कधी आहे, शुभयोग कोणता, पूजाविधी कशी करावी आणि कथा काय, उपाय कोणते, एकादशीला काय करावे आणि काय करू नये, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण. जय श्री हरी विष्णू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.